या जगामध्ये मनुष्य रूपी जीवन जो जगण्यासाठी जीव आला, या जीवाला मनुष्याचा देह धारण केला। शास्त्रामध्ये, पोथीमध्ये, पुराणामध्ये आपण ऐकतो की मनुष्य जन्म हा 84 लक्ष योनी भोगून आला। तर शेवटी भोगत भोगत अनेक जन्मामध्ये आपला जन्म झाला। किड्यामध्ये, डुकरामध्ये, गायीमध्ये, बैलामध्ये असंख्य जन्म आपण भोगले आणि भोगत भोगत आता आपल्याला काय मिळाला? मनुष्य जन्म मिळाला। आणि हा मनुष्य जन्म या जीवाचं सार्थक करण्यासाठी आहे। तर या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपण 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, बुद्धी, मन, प्राण असे 26 इंद्रिय घेऊन या ठिकाणी आपण आलो। आणि खास करून 10 इंद्रिय म्हणजे 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय। या 10 इंद्रियाच्या साहाय्याने मनाला काबू करून जीवनामध्ये सत्यता धारण करायची आहे। आणि जीवन जगत असताना काही गोष्टी मनुष्याला कळल्या नाही तरी चालते, परंतु काही गोष्टी मनुष्याला नितांत कळल्या पाहिजे। काय? काही गोष्टी नाही कळल्या तरी चालते, त्यांनी काही संसार अडकत नाही, परंतु काही गोष्टी मनुष्याला जाणीवपूर्वक कळल्याच पाहिजे, ज्याने संसार मनुष्याचा सुखाचा होतो। आता आपला गाव पांढरकडा आहे। या गावामध्ये किती लोकसंख्या आहे ही माहीत असली तरी काही फरक पडत नाही आणि नसली तरी काही फरक पडत नाही। आमचा पेटकर भाऊ आहे। पेटकर भाऊच्या डोक्यावर किती केस आहे हे त्यांना माहीत असले तरी फरक पडत नाही आणि नसले तरी फरक पडत नाही। असले एक दिवस वाढले तरी मालिक काय त्याला प्रेमाने सोडत नाही। या गोष्टीने तुमच्या जीवनात माहिती असली तरी फरक पडत नाही, पण नसली तरी फरक पडत नाही। परंतु ज्या जीवनामध्ये आम्ही जीवन जगतो त्या जीवनामध्ये जेवण केलं तरी चालते आणि नाही केलं तरी चालते, परंतु जेवण किती करावं हे समजलं पाहिजे की नाही? समजलं पाहिजे। आता लग्न सीझन आहे, सकाळीच आपण जातो लग्नाला। शक्यतो महाराष्ट्राची मंडळी शक्यतो सकाळी जात नाही आणि जेवण केल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही। पत्रिकेवर टाइम 11 वाजताचा राहते, लग्न मात्र 3 वाजता वाजते, नाही? असो, हा तुमचा विषय आहे। तर मित्रहो, मग जेवण करणे हे आपल्याला ज्ञान आहे, पण जेवण किती करावं हे ज्ञान आवश्यक आहे। नाहीतर ज्या जेवणापासून जीवन जगणं होते त्याच जेवणापासून जीवन मरणही होते। म्हणून काही गोष्टी मनुष्याला नितांत कळणे गरजेचे आहे आणि काही गोष्टी नाही कळल्या तरी जमते। परंतु जीवनामध्ये संसारामध्ये आल्यानंतर संसार जर सुखाचा करायचा असेल आणि संसारामध्ये परमार्थ साधायचा असेल, व्यवहार साधायचा असेल, कुटुंब जर साधायचं असेल, तर प्रत्येक मनुष्याला 2 गोष्टी कळल्या पाहिजे। त्या 2 गोष्टी म्हणजे एक आत्मा आणि एक सत्य। या जीवनामध्ये आम्ही हे जे शरीर घेऊन आलो, या शरीरालाच आम्ही मी म्हणत बसलो। हे घर कोणी केलं? मी केलं। ही शेतीवाडी कोणी घेतली? मी घेतली, नाही? प्रपंच का हो आपण? प्रपंचामध्ये जीवन जगता आपणा सर्वांना माहिती आहे। समजा आपल्या घरी पाहुणे आले किंवा आपण कोणाच्या घरी गेलो तर तो मनुष्य काय म्हणते? अगोदर आमच्याकडे काही नव्हतं, खायचे वांदे होते, नाही? खायचे वांदे होते, पण वडिलांनी काही करून ठेवलं नाही, पण मी पहा म्हणते। एकच एकर शेती होती, एकाची 5 केली, एकच घर होतं 2 केले, 4च खोल्या होत्या 8 खोल्या केल्या, नाही? हे सर्व मीनं केलं। पण ज्यानं जन्म दिला तो जन्मच धर दिला नसता, तू खोल्या केल्या असत्या का? नाही केले असते बाबाजी। पण ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी या ठिकाणी आणलं, ज्यांनी कर्तव्यच पद तुम्हाला केलं, त्याचं आम्हाला काही देणं घेणं नाही। परंतु मी ज्या संगतीमध्ये येऊन मी जो वैभव वाढवला त्या वैभवाचा आम्हाला अभिमान आहे। परंतु मित्र, ज्या वैभवाचा आम्ही अभिमान करतो ते वैभव तुमच्या सोबत किती दिवस टिकणार आहे? आपण पाहत आहोत ना, संसारामध्ये आल्यानंतर आपल्या समोरून आपले आई वडील गेले, दादा गेले, सर्व लोक चालले, गावामधून लोक चालले,
प्रत्यक्षात आपण पाहत आहोत, परंतु ती प्रत्यक्षात सत्यता कृती आपण आमच्या जीवनात अंगीकारायला तयार नाही. आम्ही आमच्याच अवस्थेमध्ये मग्न आहोत. काय करायचं आहे, खाणे पिणे मजा करणे आणि एक दिवस निघून जाणे, ही अवस्था आम्ही